Hello and welcome to all. Myself Meghdut Patil, chemistry teacher from Bhogavati Mahavidyalaya, Kurukli. In our last lecture, we have seen properties of system, which are classified into two types: extensive properties and intensive properties. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही सिस्टीममधील मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड असते, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही सिस्टीममधील मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड नसते. नेक्स्ट टर्म वी हॅव सीन स्टेट ऑफ सिस्टीम. सिस्टीमची कंडिशन सांगण्यासाठी त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज नमूद केल्या जातात. प्रॉपर्टीजच्या या सेटलाच त्या सिस्टीमची त्यावेळची अवस्था म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघितलं व्हॉट इज स्टेट फंक्शन. सिस्टीमची अशी प्रॉपर्टी जिची व्हॅल्यू सिस्टीमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते, पण इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला जाण्यासाठी कोणता पाथ फॉलो केला यावर नसते, तिला स्टेट फंक्शन असे म्हटलं जातं. देन पाथ फंक्शन. सिस्टीमची अशी प्रॉपर्टी जिची व्हॅल्यू सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला जाण्यासाठी कोणता पाथ फॉलो करते यावर डिपेंड असते, तिला पाथ फंक्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल वर्क अँड हीट. नेक्स्ट टर्म वॉज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ज्यावेळी सिस्टीमच्या सर्व प्रॉपर्टीज कॉन्स्टंट राहतात त्यावेळी ती सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटला असते. In today's lecture, we are going to see next points in this chapter. First is process and its types. What is process? A transition from one equilibrium state to another is called a process. एका इक्विलिब्रियम स्टेटमधून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये झालेला सिस्टीममधील बदल म्हणजेच प्रोसेस. Or we can say that a path followed by the system from one state to another state is called a process. सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्यासाठी जो पाथ फॉलो करते तिला प्रोसेस असे म्हटलं जातं. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस. फर्स्ट इज आइसोथर्मल प्रोसेस. आइसो मीन्स सेम अँड थर्मल मीन्स टेम्परेचर, सेम टेम्परेचर. It is a process in which system can exchange heat with the surrounding so that system's temperature remains constant throughout the process. ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीट एक्सचेंज झाल्यामुळे सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं तिला आयसोथर्मल प्रोसेस असं म्हटलं जातं. जर का प्रोसेस एक्झोथर्मिक असेल तर सिस्टीम आपली हीट सराउंडिंगमध्ये रिलीज करेल, आणि जर प्रोसेस इंडोथर्मिक असेल तर सिस्टीम सराउंडिंगकडून हीट ॲब्झॉर्ब करेल. फॉर एक्झाम्पल एका बीकरमध्ये वॉटर घेऊन त्याला हीट देणं सुरू आहे. आता वॉटर बॉईल झाल्यावर त्याचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच इनिशियल स्टेटला सिस्टीमचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस डिनोटेड बाय T1. हीट देणं असंच सुरू ठेवलं आणि 10 मिनिटांनी त्या वॉटरचं पुन्हा टेम्परेचर मेजर केलं तर ते असेल 100 डिग्री सेल्सिअसच. म्हणजेच फायनल स्टेटला सिस्टीमचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस डिनोटेड बाय T2. या ठिकाणी बॉइलिंग वॉटरला हीट प्रोव्हाइड केल्यानंतर ती सिस्टीम एक्सेस हीट सराउंडिंग बरोबर एक्सचेंज करते, त्यामुळे सिस्टीमचं म्हणजेच वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला कॉन्स्टंट राहतं. देअरफॉर इट इज ॲन आयसोथर्मल प्रोसेस. या प्रोसेसमध्ये झालेला टेम्परेचरमधील चेंज आपण कॅल्क्युलेट करू. चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. दॅट मीन्स 100 मायनस 100 इज इक्वल टू 0. Therefore, for isothermal process, change in temperature, that is delta T, is always equal to 0. Now, इंटरनल एनर्जी ही सिस्टीमची एक प्रॉपर्टी आहे जिचा स्टडी आपण या चॅप्टरमध्ये पुढे करणारच आहोत. सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही सिस्टीमच्या टेम्परेचरवर डिपेंड असते. सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर इंटरनल एनर्जीसुद्धा इन्क्रीज होईल, आणि सिस्टीमचं टेम्परेचर डिक्रीज झालं तर इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल.
internal energy denoted by capital U. For isothermal process, as temperature remains constant, internal energy also remains constant. Therefore, change in internal energy is always equal to 0. ओके, आलं लक्षात? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. Then second process is adiabatic process. It is a process in which system cannot exchange heat with the surrounding so that system's temperature changes throughout the process. ज्या प्रोसेस वेळी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज न झाल्यामुळं सिस्टीमचं टेम्परेचर बदलत राहतं तिला ॲडियाबॅटिक प्रोसेस असे म्हणतात. या प्रोसेससाठी सिस्टीम आयसोलेटेड असावी लागते, म्हणजेच सिस्टीमची बाउंड्री इन्सुलेटेड असावी. जर का प्रोसेस एक्झोथर्मिक असेल तर सिस्टीममधील एक्सेस हीट सराउंडिंगमध्ये न गेल्यामुळं सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होत राहील. आणि जर का प्रोसेस इंडोथर्मिक असेल तर सिस्टीममधील हीट एनर्जी डिक्रीज झाल्यामुळे सिस्टीमचं टेम्परेचर सुद्धा डिक्रीज होईल. एक्झाम्पल म्हणून आपण एक एक्झोथर्मिक रिॲक्शन घेऊ. NaOH plus HCl gives NaCl plus H2O. ही रिॲक्शन आपण थर्मास फ्लास्कमध्ये कॅरी आउट करू, ज्याची वॉल इन्सुलेटेड आहे, म्हणजेच हीट एनर्जी एक्सचेंज करत नाही. रिॲक्शनच्या सुरुवातीला थर्मास फ्लास्कमधील रिॲक्शन मिक्सचरचं टेम्परेचर आहे T1. रिॲक्शन स्टार्ट झाल्यावर हीट एनर्जी इव्हॉल्व होईल. ती सराउंडिंगमध्ये निघून न गेल्यामुळं सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. रिॲक्शन संपल्यावर फायनली थर्मास फ्लास्कमधील प्रोडक्टचं टेम्परेचर आहे T2. हियर T1 लेस दॅन T2. दॅट इज T1 is not equal to T2. Therefore, delta T is equal to T2 minus T1 is any positive value other than 0. That means delta T is not equal to 0 for adiabatic process. Okay? Adiabatic process मध्ये सिस्टीम हीट ॲब्झॉर्ब पण करत नाही, तसेच हीट इव्हॉल्व पण करत नाही, म्हणजेच सिस्टीमने ॲब्झॉर्ब केलेली हीटची अमाऊंट असेल 0 किंवा सिस्टीमने इव्हॉल्व केलेल्या हीटची अमाऊंट असेल 0. हीट डिनोटेड बाय Q विच इज ऑलवेज 0 फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. In adiabatic process, internal energy changes with change in temperature. Therefore, change in internal energy is not equal to 0. अलग लक्षात? ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर बदलत राहतं. Now we can distinguish isothermal and adiabatic process as, first point is, in isothermal process temperature of the system remains constant, while in adiabatic process temperature of the system changes. Next, in isothermal process there is an exchange of heat between system and surrounding, but in adiabatic process there is no exchange of heat between system and surrounding. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज का होते? बिकॉज सिस्टीम इज नॉट थर्मली आयसोलेटेड फ्रॉम इट्स सराउंडिंग. तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट का एक्सचेंज होत नाही? बिकॉज सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम इट्स सराउंडिंग. नेक्स्ट, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. देअरफॉर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, but in adiabatic process temperature of the system changes, therefore internal energy also changes. Now we will see next type of process, isobaric process. It is a process in which pressure of the system remains constant throughout the transformation. प्रोसेस मध्ये
सिस्टीमचं प्रेशर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रोसेसला आयसोबेरिक म्हणतात. फॉर एक्झाम्पल, in the laboratory, chemical reactions are carried out in open containers at constant atmospheric pressure. इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट राहतं, त्यामुळं रिॲक्शनचं म्हणजेच सिस्टीमचं प्रेशर सुद्धा कॉन्स्टंट राहतं. प्रेशर कॉन्स्टंट राहतं म्हणजेच P1 इज इक्वल टू P2. देअरफोर डेल्टा P इज इक्वल टू P2 मायनस P1 is always equal to 0. Okay. Next type आहे आयसोकोरिक प्रोसेस. प्रोसेसमध्ये सिस्टीमचा व्हॅल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रोसेसला आयसोकोरिक म्हणतात. इट इज अ प्रोसेस इन विच व्हॅल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. For example, boiling of water in closed vessel. Vessel close असल्यामुळे वॉटर व्हेपर्स बाहेर जाणार नाहीत, त्यामुळे वॉटरचा व्हॅल्यूम शेवटपर्यंत कॉन्स्टंट राहील. व्हॅल्यूम कॉन्स्टंट राहणे म्हणजेच V1 इज इक्वल टू V2. देअरफोर डेल्टा V इज ऑलवेज इक्वल टू 0. नेक्स्ट इज reversible process. A process in which the driving force is only infinitesimally greater than the opposing force and which can be reversed by a slight increase in the opposing force is called a reversible process. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे रिॲक्शनला फॉरवर्डला घेऊन जाणारा फोर्स आणि अपोजिंग फोर्स म्हणजे रिॲक्शनला बॅकवर्डला घेऊन जाणारा फोर्स. ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्सपेक्षा इनफायनायटेझिमली ग्रेटर असतो, म्हणजेच अतिशय कमी प्रमाणात वाढून असतो, आणि जेव्हा अपोजिंग फोर्स हा थोडा जरी वाढवला तर तो ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा जास्त होऊन प्रोसेसला बॅकवर्डला घेऊन जातो, त्या प्रोसेसला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हटलं जातं. सी वन एक्झाम्पल. Consider a gas enclosed in a cylinder fitted with a movable piston. Initially, gas pressure denoted by P and external pressure denoted by P external both are equal. दोन्ही सेम असल्यामुळे पिस्टन एकाच ठिकाणी स्थिर राहील, म्हणजेच सिस्टीम ही सराउंडिंग बरोबर मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. समजा जर का एक्सटर्नल प्रेशर थोडंसं रिड्यूस केलं तर गॅस प्रेशर इन्क्रीज होईल, त्यामुळे पिस्टन वरच्या दिशेने ठराविक अंतरावर सरकेल, म्हणजेच गॅसचं एक्सपान्शन होईल. सिस्टीम पुन्हा मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आली. आता जर का एक्सटर्नल प्रेशर थोडंसं इन्क्रीज केलं तर गॅस प्रेशर डिक्रीज होईल, पिस्टन खाली सरकेल व आपल्या इनिशियल पोझिशनला जाईल, म्हणजेच गॅसचं कॉम्प्रेशन होईल आणि सिस्टीम सराउंडिंग बरोबर पुन्हा एकदा मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये येईल. सिस्टीम ही सराउंडिंग बरोबर मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असताना सिस्टीमच्या ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स मध्ये होणारे स्मॉल चेंजेस त्या प्रोसेसला रिव्हर्सिबल बनवतात. आता या रिव्हर्सिबल प्रोसेसचे काही फीचर्स आपण बघू. First is the driving and opposing forces are only infinitesimally differ from each other. Reversible process मध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स हा अतिशय कमी असतो. ही प्रोसेस कोणत्याही क्षणी कंडिशन्स मध्ये स्मॉल चेंजेस करून रिव्हर्स करता येते. ही प्रोसेस इनफायनाइट म्हणजे असंख्य स्टेप्स मध्ये घडते. या प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेपच्या एंडला सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम अटेंड करते. देअर इज अनदर वन टाइप ऑफ प्रोसेस दॅट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस, पण हा टाइप आपण या चॅप्टर मध्ये पुढे डिस्कस करणार आहोत. लेट्स गो टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट, नेचर ऑफ वर्क अँड हीट. We know that there are three types of system: open system,
क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आपण हे टाईप बघितलेले आहेत. कन्सिडर हिअर ओनली क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम ही सराउंडिंग बरोबर एनर्जी एक्सचेंज करण्यासाठी फक्त दोनच मार्गांचा अवलंब करते. फर्स्ट इज बाय ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज वर्क अँड सेकंड इज बाय ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज हीट. म्हणजेच क्लोज्ड सिस्टीम ही एकतर वर्क घडवून एनर्जी एक्सचेंज करेल किंवा हीट ट्रान्सफर करून एनर्जी एक्सचेंज करेल. लेट अस सी फर्स्ट नेचर ऑफ वर्क. वर्क हा असा एक मार्ग आहे ज्याद्वारे सिस्टीम ही सराउंडिंग बरोबर एनर्जी एक्सचेंज करते. ओके. इन मेकॅनिक्स वर्क इज डिफाइन्ड ॲज इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी बाय विच अ बॉडी इज मूव्ड थ्रू अ डिस्टन्स बाय द ॲप्लिकेशन ऑफ अ फोर्स. असा एनर्जीचा फॉर्म ज्यामध्ये बल लावल्यामुळे बॉडी काही ठराविक अंतरावर सरकते. हेन्स वर्क is the product of force and displacement. But in chemical thermodynamics, the type of work involved is mostly pressure volume work. Now, what is pressure volume work? External opposing pressure विरोधात सिस्टीम म्हणजेच गॅस एक्सपांड झाल्यामुळे किंवा कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे होणारे वर्क. दॅट मीन्स प्रेशर व्हॉल्यूम वर्क. Work is done when the system or gas expands or contracts against the external opposing force. Or we can say that pressure volume work is the transfer of energy that can be used to change the height of a mass in the surroundings. आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Decomposition of hydrogen peroxide forms H2O and O2. ही रिॲक्शन पिस्टनने बंद असणाऱ्या सिलेंडरमध्ये कॅरी आउट करायची आहे. पिस्टनवरती ठराविक मास ठेवले आहे. या रिॲक्शनमध्ये लिक्विड सबस्टन्सपासून गॅसियस सबस्टन्स फॉर्म झाला. त्यामुळे सिस्टीमचा व्हॅल्यूम इन्क्रीज होईल. हा गॅस सिलेंडरमध्ये स्वतःला जागा व्यापण्यासाठी पिस्टनला वरच्या दिशेने पुश करेल. पिस्टन आणि त्यावरील मास लिफ्ट करताना सिस्टीम आपली एनर्जी लूज करेल व ती एनर्जी सराउंडिंगमध्ये निघून जाईल. या प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. हीट ट्रान्सफर होत नसताना सिस्टीमने लूज केलेली एनर्जी ही सिस्टीमच्या वर्क डन एवढी असते. इफ नो हीट ट्रान्सफर ऑकर्स द लॉस ऑफ एनर्जी बाय द सिस्टीम is equal to the work done by the system on the surroundings. या प्रोसेसमध्ये सिस्टीम एक्सपांड होते म्हणजेच सिस्टीम ही सराउंडिंग वरती वर्क करते. सी अनदर वन एक्झाम्पल. रिॲक्शन बिटवीन अमोनिया गॅस अँड HCl गॅस. NH3 plus HCl gives NH4Cl. ही रिॲक्शन सुद्धा पिस्टनने बंद असणाऱ्या सिलेंडरमध्ये कॅरी आउट करायची आहे ज्या पिस्टनवर मास ठेवले आहे. या रिॲक्शनमध्ये गॅसियस सबस्टन्सपासून सॉलिड सबस्टन्स फॉर्म होतो. त्यामुळे मॅटरचा व्हॅल्यूम डिक्रीज होईल आणि पिस्टन खाली सरकेल. या प्रोसेसमध्ये सराउंडिंग एनर्जी लूज करेल आणि ती एनर्जी सिस्टीम गेन करेल. इथे सुद्धा हीट ट्रान्सफर होत नाही. हीट ट्रान्सफर होत नसताना सिस्टीमने गेन केलेली एनर्जी ही सराउंडिंगने सिस्टीमवरती केलेल्या वर्क एवढी असते. या प्रोसेसमध्ये सिस्टीम कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजेच सराउंडिंग हे सिस्टीमवरती वर्क करते. इफ नो हीट ट्रान्सफर ऑकर्स द गेन ऑफ एनर्जी बाय द सिस्टीम इज इक्वल टू द वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. येते का लक्षात? वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग म्हणजेच सिस्टीमने सराउंडिंग वरती केलेले वर्क आणि वर्क डन ऑन द सिस्टीम बाय इट्स सराउंडिंग म्हणजेच सिस्टीमवरती सराउंडिंगकडून झालेलं वर्क. सिस्टीम एक्सपांड होताना नेहमी सिस्टीमकडून सराउंडिंगवरती वर्क होतं तर सिस्टीम कॉम्प्रेस किंवा कॉन्ट्रॅक्ट होताना
नेहमी सराउंडिंग कडून सिस्टीम वरती वर्क होतं. नाउ सी द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू वर्क. हे कसं काय? लेट्स सी. प्रेशर मीन्स फोर्स पर युनिट एरिया. Therefore we can write PV is equal to F upon A into V. This is equation number 1. Consider a cube having dimensions D. क्यूबचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो? लेंथ इंटू विड्थ, दॅट इज D इंटू D मीन्स D स्क्वेअर. आणि क्यूबचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करतो? लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट, that is D into D into D means D cube. एरिया आणि व्हॅल्यूम या व्हॅल्यूज आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. Therefore PV is equal to F upon D square into D cube. Now PV is equal to F into D. This is equation number 2. We know that according to mechanics, work is defined as W is equal to F into D. This is equation number 3. Hence equation number 2 and equation number 3 gives PV is equal to W. That means the product of pressure and volume is equal to work. Next see nature of heat. Like work, हीट हा सुद्धा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे सिस्टीम ही सराउंडिंग बरोबर एनर्जी एक्सचेंज करते. ओके. व्हेन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग आर ॲट डिफरंट टेम्परेचर्स, हीट आयदर फ्लोज इन और आउट ऑफ द सिस्टीम. सी वन एक्झाम्पल. एका बीकरमध्ये HNO3 सोल्युशन घेऊन तो बीकर पुन्हा एका वॉटर बाथमध्ये ठेवला आहे. इनिशियली वॉटर बाथमधील वॉटरचं टेम्परेचर आहे T1. जर HNO3 सोल्युशन मध्ये KOH सोल्युशन ॲड केलं तर एक्झोथर्मिक रिॲक्शन घडून येईल. HNO3 प्लस KOH गिव्स KNO3 प्लस H2O. त्यामुळे वॉटर बाथमधील वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, म्हणजेच सिस्टीममधील हीट सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर होईल. सी अनदर वन एक्झाम्पल. एका बीकरमध्ये आईस घेऊन तो बीकर पुन्हा वॉटर बाथमध्ये ठेवला आहे. इनिशियली वॉटरचं टेम्परेचर आहे T1. थोड्या वेळाने आईस मेल्ट होऊन त्यामुळे वॉटर बाथमधील वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज होईल, म्हणजेच सराउंडिंगमधील हीट सिस्टीममध्ये ट्रान्सफर होईल. नाउ लेट्स सी व्हॉट आर साइन कन्व्हेन्शन्स ऑफ W अँड Q. म्हणजेच W आणि Q च्या व्हॅल्यूजचे साइन्स काय इंडिकेट करतात? Any energy that enters the system from the surrounding has a positive value. कोणतीही एनर्जी सिस्टीम मध्ये येत असेल तर ती पॉझिटिव्ह साइनने इंडिकेट करतात. While energy that leaves the system and flows to the surrounding has a negative value. तर जी एनर्जी सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये जात असते ती निगेटिव्ह साइनने इंडिकेट करतात. Thus, plus Q means heat absorbed by the system from the surroundings. Minus Q means heat released by the system and flows to the surrounding. Plus Q means work done on the system by the surrounding. And minus W means work done by the system on the surrounding. लक्षात ठेवा, ऑन द सिस्टीम मीन्स सिस्टीम वरती होणारे आणि बाय द सिस्टीम मीन्स सिस्टीम कडून होणारे. ओके. या चॅप्टर मधील राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. थँक्यू.